आज आम्ही ज्या ठिकाणी प्रचार करतोय बीड वाडामध्ये, या वाडामध्ये मोयलीच्या पुलापासून तर बीड गावापर्यंतचा रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला आहे। या गावात असणारे दोन्ही सभागृह, मग खालचेलीचं गणेश मंदिर असेल किंवा वरचेलीचं हे हनुमान मंदिर असेल, या दोन्ही सभागृहांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी मिळालेला आहे। अशी अनेक कामं गावामधली छोटी मोठी असतील, अशी सभागृहांची कामं असेल, रस्त्यांची कामं असतील, आमदार महेंद्र थोरे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत। आज आपण जर बघितलं तर या जिल्हा परिषदच्या गटामधील अनेक रस्ते पूर्वी जिल्हा परिषदच्या मालकीचे होते। ते जिल्हा परिषदच्या मालकीचे रस्ते आपण जर बघितलं तर पोसरी असेल, आरवंद असेल, सालोक असेल, हा रस्तासुद्धा सार्वजनिक बांधकामकडे वर्ग केला आणि तो PWDच्या मालकीचा रस्ता आता झालेला आहे। विशेषतः म्हणजे कर्जत कोंदिवडा रस्ता असेल, खांडपे सांडशी रस्ता असेल, सांडशी साल्पा असेल, साल्पा कोंदिवडा असेल आणि मुक्प मोयली मार्गे बीड मार्गे जो आवळसला जाणारा रस्ता आहे, हा पूर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता होता। तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून तो आता PWDच्या ताब्यात गेलेले आहेत। म्हणजे आज जी काही विकास कामं जे दिसत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, मग पळसदरी असेल, शिरशे ग्रामपंचायत असेल, बीड ग्रामपंचायत असेल, खांडपे असतील, कोंदिवडा असेल, आवळसला गेली अनेक वर्षाची मागणी होती, नदीला पूल नव्हता, गैरसोय होते नागरिकांची, तो आमदार साहेबांच्या माध्यमातून पूल झाला। खांडपा कोंदिवड्याला त्या पुलाची अरुंदपणा होता, तो सुद्धा नादुरुस्त झालेला पूल होता, तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला। आणि आता जी सगळी कॉन्क्रीट रस्त्याची जी कामं सुरू आहेत ती सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहेत। त्यामुळे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल आणि जी काही छोटी मोठी जी कामं सुरू जी आहेत प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत। विशेषतः म्हणजे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सार्वत्रिक ज्या निवडणुका आहेत त्या लोकांच्या ज्वलंत विचारांच्या आणि त्यांच्या गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण होत असतात। मला खात्री आहे की ज्याप्रमाणे लोकांनी, नागरिकांनी लोकसभेला खासदारांना निवडून दिलं, विधानसभेला आमदार साहेबांना निवडून दिलं, आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक होऊन गेल्या, नगर परिषदेच्या निवडणुका होऊन गेल्या। विशेषतः म्हणजे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जर कोण पुढे नेत असेल ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे पुढे घेऊन जातात। आज आपण जर बघितलं प्रत्येक घरामध्ये टेलिव्हिजन टीव्ही आहे, टीव्हीच्या माध्यमातून लोकांना माहिती आहे शिंदेसाहेब काय बोलत आहेत, शिंदेसाहेबांच्या पाठीमागे महाराष्ट्र कसा आहे आणि शिवसेना कशी निवडून येते। आज जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष या देशामध्ये, या राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष आहे आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार नेणारा ही शिवसेना आहे, ही 2 नंबरची आहे। आणि मला खात्री आहे की या रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा हा फडकणार आहे, पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे। तर इथली सुज्ञ नागरिक पुन्हा एकदा धनुष्यबाणाचा उमेदवार या ठिकाणी निवडून पाठवून पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये या विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या सोयराताई प्रमोद सुर्वे असतील, संगीताताई वसंत पवार असतील, या पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर निवडून जाणार। कारण आज आपण जर बघितलं तर नागरिकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे, लोक बोलत नाहीत, दबावाखाली आहेत आणि लोकांच्या भावना आम्ही ओळखू शकतो। जरी काही लोक त्या ठिकाणी बोलत नसले तरी मतदानाच्या माध्यमातून 7 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन सोयराबाईंना एक मतदान करतील, संगीताताईला पण धनुष्यबाणाला मतदान करतील आणि दोन्ही उमेदवारांना प्रचंड असं मताधिक्याने निवडून देतील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिलमात्र शंका नाही। नक्कीच आज आपलं जे वेणगाव जिल्हा परिषद प्रभागामध्ये आज बीड गावामध्ये प्रचाराची सुरुवात आणि प्रचाराचा चांगला शुभारंभ आज शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या बीड गावामध्ये आमच्या संपूर्ण शिवसैनिकाच्या उमेदवारांना मिळतो आहे। आज जिल्हा परिषद गणाच्या असलेल्या संगीताताई वाघमारे आणि बीड पंचायत समिती गणाच्या असलेले उमेदवार आमच्या सोयराताई सुर्वे यांचं आज या प्रचारानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। बीड पंचायत समिती गणामध्ये
मगाशी जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे विकासाचा जर विचार केला तर आमदार महेंद्र तोरवे साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा विकास मागील 5 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे। जसं संतोष शेट्टी मागाशी सांगितलं की कर्जत कोंदिवडे रस्ता असेल, या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे। आवळसच्या नदीवरचा जो काही पुलाचा जो विषय होता तो आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे। भविष्यामध्ये होणाऱ्या कोंढाणा धरणाचा विषयसुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहे। असे अनेक प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून या बीड पंचायत समिती गणामध्ये मार्गी लागत आहे। नवे तर इकडचा आपण म्हणलेला जो काही वासरेखोंडाचा जो आपण परिसर म्हणतो, या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। विरोधक जे काही वल्गण्या करतायत की आम्ही या ठिकाणी विकास केला आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून विकास झाला आहे कुठे हा त्यांनी दाखवावा। आमदार साहेबांनी मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास या प्रभागामध्ये, या विभागामध्ये केलेला आहे आणि याची अनेक उदाहरणं या प्रभागामध्ये लोकांमध्ये फिरताना आम्हाला दिसत आहेत। लोकांमध्ये नक्कीच भीतीचं वातावरण आणि दहशतीचं वातावरण पसरवण्याचं काम विरोधकांच्या माध्यमातून होतं आहे। नक्कीच विरोधक आता मागच्या काळामध्ये आपण बघितलं खोपोलीमधलं झालेलं जे काही हत्याकांड असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी हातभार आपल्याला त्या ठिकाणी होता। असे प्रकारचे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेवरती दबाव टाकण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। त्याच्यामुळे माझी संपूर्ण या विभागातील जनतेला, मतदारांना या माध्यमातून आवाहन करतो की आपण कोणीही या दहशतीला, या दमदाटीला भीक न घालता आपण आपलं मतदानाचा हक्क बजावा। आपल्या ज्या काही सुशिक्षित उमेदवार आहेत, आमचे प्रमोदजी सुर्वे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगलं काम या विभागामध्ये होतं आहे। चांगले शिवसैनिकांच्या माध्यमातून समाजकारण या ठिकाणी होतं आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम आपल्या माध्यमातून करावं ही विनंती मी आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। कारण या बीड जिल्हा परिषद गणामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं झालेत, जी काही चांगल्या प्रकारची कामं झाली, ती कामं आणि हा विकास सर्व संपूर्ण जनतेसमोर दिसतोय आणि येत्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीचा विकास आणि अजून चांगल्या प्रकारचं जर आपल्याला डेव्हलपमेंट या भागामध्ये जर आणायची असेल तर आपल्याला या ठिकाणी आमच्या ज्या काही उमेदवार, दोन्ही धनुष्यबाणाच्या ज्या काही उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं गरजेचं आहे। त्यामुळे या माध्यमातून मी संपूर्ण या मतदारांना मी आवाहन करतो की आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आमच्या दोन्ही जे काही उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशी या माध्यमातून विनंती करतो। 21 तारखेला आम्ही जिल्हा परिषद पंचायतीचे सर्व फॉर्म भरून 22 तारखेपासून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्या दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसैनिकांमध्ये इतका उत्साह आला आहे की आमची निवडणूक आम्ही जिंकलेलंच आहे असं मला वाटतं। आणि माझ्या जिल्हा परिषदेच्या 3ही उमेदवार महिला आहेत। खरोखरच अत्यंत आनंद होतो की महिलांच्या हातामध्ये जर विकास करायचं कार्य दिलं तर महिला खरोखर या जिल्हा परिषदेचा विकास करून दाखवतील। आणि विकास सांगायचं झालं तर याआधी आमच्या गावामध्ये असं आम्हाला पूर्ण खड्ड्यामधून यावं लागत होतं, परंतु आमचे आदरणीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून माझ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये करोडो रुपयांचा निधी आलेला आहे। जलजीवन योजना चालू आहे, 2 मंदिरं साहेबांनी आम्हाला दिली, भवानी मातेचं जे अंगण आहे ते सुद्धा साहेबांच्या माध्यमातून झालं आणि साहेबांच्या विकास कामाच्या निधीतून आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून राहिलेली विकास कामं आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी त्यांच्याकडं विकास सांगण्यासारखं काहीच नाही आहे या पंचायत समितीमध्ये, म्हणून त्यांचे दावे दणाणलेले आहेत। आणि माझ्या गावातली मतदार जर सांगितला तर खरोखरच सुशिक्षित मतदार आहे याचा मला अभिमान आहे। आणि सुशिक्षित मतदार विकासाला प्राधान्य देऊन सौ सोयराबाई प्रमोद सुर्वे यांना पंचायत समिती व संगीता वसंत वाघमारे यांना जिल्हा परिषदेवर निवडून देऊन आणि त्या विभागामध्ये वेणगाव विभागामध्ये पंचायत समितीमध्ये म्हणाल तर श्वेता प्रसाद थोरवे यांना, या 3ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन या वेणगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवू। बीड पंचायत समितीमधील शिवसेनेचे संघटन हे अगदी मजबूत संघटन आहे आणि त्याला लागलेली महेंद्र शेठ तोरवे साहेबांची साथ आणि जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांची साथ, त्याच्यामुळे इथली जी शिवसेना आहे ती अगदी पॉवरफुल शिवसेना आहे। शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामं आणि महेंद्र शेठ तोरवेच्या माध्यमातून झालेली अनेक अशी विकास कामं, म्हणजे ती कुठलीही कामं असोत, पण महेंद्र तोरवे आणि संतोष शेठ भोईर साहेबांनी सुचवलेली कामं ही कामं कधी झालीच नाही असं वासरेकोंड्यात कुठंच घडलेलं नाही। वासरेकोंड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं काम आहे। प्रत्येक वाड्या वस्त्यांना रस्ते, रोड, लाईट, प्रत्येक जी कामं घडल्यात ते आजपर्यंत फक्त आमदार महेंद्र शेठ तोरवे आणि आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेबांनीच केल्यात। गेल्या अनेक 15 वर्ष मागच्या 15 वर्षामध्ये ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे होती, तुमची जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे होती आणि राज्य शासनसुद्धा राष्ट्रवादीकडे होते, परंतु जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असलेले रस्ते ते राज्य शासनाकडे कधीही वर्ग झाले नाही। आज खांडपे सांडची रस्ता असेल किंवा सालपे कोंदिवडा असेल
मुख्य औलसपर्यंतचा रस्ता असेल तो आज राज्य शासनाकडे वर्ग करून अगदी काँक्रिटीकरणाच्या दिशेने धाव घेतोय. म्हणून वासरेकोंड्याचा जो व्हिजन आहे, आज विकासाचा जो व्हिजन आहे किंवा वासरेकोंडा जो आज प्रगतीपथावरती जो जातोय तो आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्याच माध्यमातून. म्हणून ह्या विकासाला व्हिजन देऊन शनी इथली जी जनता आहे बीड पंचायत समितीची विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी मी दावेदार आहे किंवा मी अमुक मताने विजय होईल, मी 3,000ने विजय होईल, या सगळ्या दावे मतदार खोडून टाकतील आणि फक्त शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार आमच्या सोयराबाई सुर्वे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगीताताई वाघमारे यांनाच विजय करतील याची मी बीड पंचायत वेणगाव जिल्हा परिषद विभाग संघटक म्हणून रवींद्र शिर्के दावेनिशी सांगतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला फक्त धनुष्यबाण हे निशाणी विजयी होईल असे मी दावेनिशी सांगतो.